चहा विकून पूर्ण भारत भ्रमण करणारा असा एक सोलो ट्रॅव्हलर आपल्या कोल्हापुरात आलेला आहे आणि त्यालाच भेटायला मी आत्ताच आले. जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस बरंच काय साध्य करू शकतो आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज मला भेटलेला शिवम यादव. 0 बजेटमध्ये 1 वर्षात पूर्ण भारताचे भ्रमण करण्याचे स्वप्न घेऊन हा तरुण बाहेर पडलेला आहे. मुबलक पैसा गोळा करून फिरणारे तरुण मी अनेक बघितलेले आहेत, पण हा तरुण वेगळाच आहे. हा जिथे जाईल तिथे चहा, मॅगी असे पदार्थ करून ते विकून याच्यावर त्याचा प्रवास करणार आहे. राहण्याचा खर्च कमी व्हावा म्हणून हा टेंट मध्येच मुक्काम करतो. और एज अ शिरडी भी गया था, वहाँ पर रिकॉर्ड वगैरह करने को नहीं मिला. और एज अ ये कजूबाई का ट्रैक भी किया. मॉर्निंग का व्यू मैंने डाला है इंस्टाग्राम पे वीडियो, वो भी बहुत लाजवाब है. और एज अ आश्रम गया था, अगस्त ऋषि के आश्रम. भीमा शंकर का एक्सपीरियंस मेरा अच्छा था. फिर भी लेकिन ऐसी जगह कैंप लगाया था मैंने ना कि वहाँ पर बाघ वगैरह आते थे, तो वो डर बना हुआ था पूरी. तो खूप आनंदाने त्यांच्या मित्रांबद्दल सांगत होता. त्याच्या एका मित्राने त्याला इमर्जन्सीमध्ये कामाला यावा म्हणून एक छोटासा मोबाईल दिला आणि दुसऱ्या एका मित्राने त्याला 1000 रुपये दिले होते. ते 1000 रुपये तर आता संपलेले आहेत. प्रवास खूप मोठा आहे आणि पैसे खूप कमी. प्रवास करताना त्याचं जेवण तो स्वतःच बनवून खातो. त्यांनी हेही सांगितलं की मला अनेक चांगले लोक भेटले, त्यातलेच काही ढाबेवाले होते ज्यांनी त्याला बिना पैसे घेता जेवायला घातलं. तर शिवमच्या या भारत भ्रमणासाठी आमच्याकडून त्याला भरघोस शुभेच्छा. वाटेत जर हा भेटला तर त्याच्याकडून चहा किंवा मॅगी घ्यायला विसरू नका. त्याच्या या प्रवासात तुमचाही हातभार.